महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या इमानाला जो अपघात झाला आणि त्याच्यामध्ये अजितदादा पवार हे मयत झाले, त्यांचं दर्शन घेण्यासाठी किंवा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्रातून हजारोच्या नव्हे तर लाखोच्या संख्येने जनसमुदाय बारामतीकडे आलेला आहे. आणि आपण बघू शकता की फक्त एक श्रद्धांजली वाहण्यासाठी किंवा त्यांना पाहण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी जमला आहे. हंबरडा फोडत आहेत, रडत आहेत, ओरडत आहेत, आमचे दादा कुठे गेले आम्हाला सोडून, असा पुनरुच्चार करत आहेत. आपण बघू शकता महाराष्ट्राची जी काही राजधानी मुंबई आहे, या मुंबईपासून या ठिकाणी जे काही बारामती आहे त्या ठिकाणी आज 4 कार्यक्रम ठरले होते आणि या 4 कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी ते आपल्या प्रायव्हेट इमानाने बारामतीकडे येत होते. परंतु काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि मध्येच ज्यावेळेस टेकऑफ होत होतं किंवा ते उतरत होतं त्या ठिकाणी त्यांच्या विमानाला अपघात झाला. आणि ही बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पसरली आणि जसंच माहिती झालं तर तसंच लोकांची अलोट गर्दी या ठिकाणी उसळली. आणि आपण बघू शकता की महाराष्ट्रामध्ये जे काही दादांवर प्रेम करणारे लोक होते, दादांच्या विचारावर आणि दादांच्या प्रभुत्वावर जो काही प्रभावित जे काही झालेले होते लोक, ते लोक बारामतीकडे पळत सुटले. आणि आपण या ठिकाणी बघू शकता की दादाचं पार्थिव या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी लाखोच्या संख्येने बारामतीमध्ये लोक दाखल झालेले आहेत. मित्रांनो, आपण बऱ्याच वेळेस बघतो नेते येतील, नेते जातील, परंतु दादासारखा स्वभाव आजपर्यंत आपण बघितला नाही. कारण कठोर शब्दामध्ये जरी ते बोलत असले तरी त्याच्यामागचं प्रेम एक दडलेलं असतं. आणि याच प्रेमापोटी दादांकडे जर एखादा कागद गेला तर तो वाचल्याशिवाय दादा शांत बसत नाहीत, परंतु त्याचं काम पण होतं. आणि म्हणूनच दादावर एवढा मोठा जनसमुदाय राज्यातील देशातील लोक प्रेम करत आहेत. मित्रांनो, आपण बघू शकता की पोलिसांना पण हे लोक आवरायला तयार नाहीत आणि या ठिकाणी आरडाओरडा सुरू आहे. नेते मंडळी येत आहेत, सर्वसाधारण लोक येत आहेत आणि या ठिकाणाहून लोकांना एकच आज की आपला नेता पाहायचा आहे, आपला नेता इथं आहे आणि आपल्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी हे आपण बघू शकता एवढे लोक या ठिकाणी येत आहेत, थांबले आहेत. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एकच संशय आहे की दादाचा जो काही ॲक्सिडेंट झाला तो झाला कसा झाला. आणि या ठिकाणी आपण बघू शकता की आपण सुप्रियाताई या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघू शकता सुप्रिया सुळे या ठिकाणी लोकांना विनंती करत आहेत की तुम्ही त्या दरवाजामधून या आणि दादांचं दर्शन करा, असं सुप्रियाताई या ठिकाणी लोकांना सांगत आहेत, हात जोडून विनंती करत आहेत. फोन आला. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये असा दादा परत होणार नाही. आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया. दादा परत या.